नमस्कार मंडळी, मी प्रमोद वैती, मी ट्रॉममेकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण जेजुरीमध्ये आहे मित्रांनो। आता वाजलेत सकाळचे 3:45 वाजलेले आहेत मित्रांनो। तर इथे पालखी यायचं टाइम झालेला आहे। पालखी तुम्हाला पूर्णपणे दाखवणार आहे, काय धमाल असते। मी तर फर्स्ट टाइमच आलेलो आहे। पालखीच्या जवळपास जाण्याचा प्रयत्न करीन मी नक्की, पण पोचेन असं वाटत नाही, कारण तुफान गर्दी आहे पालखीमध्ये। आणि पालखी बोलला तर 1.5 वर्षानंतर सोमवती अमावस्या आलेली आहे, त्यामुळे भरपूर गर्दी आहे मित्रांनो। तर व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत राहा, व्हिडिओ लास्टपर्यंत बघा मित्रांनो। मला होईल तेवढं मी प्रयत्न करीन, तुम्हाला अशी पालखी दाखवण्याचा प्रयत्न करीन। तर भेटूया पालखीमध्ये। व्हिडिओ नक्की आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बाय, धन्यवाद। बघू शकता तुम्ही, रांगोळी काढताय तिथं। आता पालखी येणार आहे या रस्त्याला, म्हणून सगळे गावकरी मंडळी रांगोळी काढतात। जय मल्हार, सदानंदाचा आहे। बोला। Elkod, Elkod.
मल्हार. मल्हार. जय मल्हार. सदानंदाचा. बिलकुल. तेलकोट जय मल्हार. जय मल्हार. गुड मॉर्निंग मंडळी. आम्ही आलेलो आहोत आता करेस्नान घाटवरती. इथे पालखी येणार आहे मित्रांनो. तेव्हा ही नदी आहे माझ्या समोर बघू शकता तुम्ही. सूर्यदेवाचं पण आगमन झालेलं आहे बघू शकताय.
ते पालखी येणार आहे आता, मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे लास्ट पर्यंत. इथे पण गर्दी भरपूर आहे मित्रांनो, बघू शकताय. मला तरी वाटतंय 3-4 लाख तरी पब्लिक असेल. पूर्ण कचाकच भरलेले आहे. इथं सजवलेलं आहे. या ठिकाणी पालखी आगमन होणार आहे. पालखी इथे ठेवली जाणार. त्यानंतर नदीवरती आंघोलीला जाणार. फायर ब्रिगेडची गाडी पण आहे आणि ही एक आहे. फायर ब्रिगेडच्या गाडीतनं पण पाणीचा वर्षाव होणार आहे. ते तुम्हाला लास्ट पर्यंत दाखवणार आहे मित्रांनो. सगळे बसलेले इथे पालखीचा वेट करत आहे मित्रांनो. फायर ब्रिगेडची गाडी इथे फसलेली आहे, बघू शकता तुम्ही. पूर्ण टायर आतमध्ये गेलेला आहे. अजून पाऊस स्टार्ट झाला नाही, असंच पाणी आहे, बघू शकता तुम्ही. जेजुरी गडावर देव भेटवायला येतात मित्रांनो, बघू शकता तुम्ही. आता नदीमध्ये आंघोळ करणार देवाची आणि मग त्याची पूजा करणार मित्रांनो, बघू शकता. आरती चालू झालेली आहे मित्रांनो, बघू शकता. आरती चालू आहे आता. देवाची आंघोळ झालेली आता आरती चालू आहे, बघू शकता मंडळी. जय मल्हार. जय
महादेव. देवाचं आगमन झालेलं आहे मंडळी, बघू शकता तुम्ही. आणि आता देवाची आंघोळ घालणार आहेत नदीवरती. हे देवाची आंघोळ झालेली आहे, बघू शकता मंडळी. असे पाणी उडवतात देवाच्या अंगावरती. समजलं देवाची आंघोळ झाली तर सगळे पुरुष मंडळी असे पाणी उडवतात नदीचे. एलकोट एलकोट, जय मल्हार, सदानंदाचा एलकोट, आई भवानीचा उदो उदो. देवाधन तुझी जय जोरी, देवाधन तुझी जय जोरी, धन तुझी जय जोरी देवा सोनियाची, धन तुझी जय जोरी देवा सोनियाची. देवा 9 लाख पायऱ्या, देवा 9 लाख पायऱ्या, 9 लाख पायऱ्या देवा तुझ्या किल्ल्याला, 9 लाख पायऱ्या देवा तुझ्या किल्ल्याला. देवा भंडारा चाराशी, देवा भंडारा चाराशी, भंडारा राशी देव माझा लोलत होता, भंडारा राशी देव माझा लोलत होता. जय भंडार. माझं नाव अमेय जगन्नाथ केणी. मी राहायला ठाण्याला आहे, परंतु माझी मेहुणी ही गीताबाई ट्रॉम्बेला राहते. ही दरवर्षी सोमवतीला पिकनिक अरेंज करते. यावर्षी आम्हाला योग आला आणि मी आणि माझी बायको यावर्षी सोमवतीला आलो. प्रथम आम्ही काळूबाईला गेलो, मांडर गावची काळूबाई येथे गेलो. नंतर तिथून मग पालीचा खंडोबा केला आणि आज सोमवती अमावस्या निमित्त इथे आम्ही जेजुरीला खंडोबाची आंघोळ बघायला आलो. तसंच खंडोबाची आरती इथे वगैरे इथे झाली, पूजा झाली आणि आताच पालखी इथून गेली. आता आमचं मन खूप प्रसन्न झालं. आता आम्ही जेवायला परत जेजुरीमध्ये आतमध्ये देवळात जाऊ. धन्यवाद. हा, माझं नाव गीता श्रीधर कोली. 12-13 वर्ष झाले मी सोमवती करते, राहते म्हणजे ट्रॉम्बेला. पण 12-13 वर्षाली सोमवती करते. ह्याच्यात मी जेवढी नवीन माझ्याकडे येतात मी त्यांना सर्वांना सोमवतीचा हा लाभ देते, सर्वांना मी आणते. पण त्यांना काही असं बोलायला काय देत नाही. त्यांना परिपूर्ण सगळं सोमवती पूर्ण परिपूर्ण सर्व करून देते. पण ह्या टायमाला पहिली बार काळूबाईला आणि पालीचा खंडोबा करून आम्ही इथे रात्री आलो सोमवती अमावस्या करायला. ही सगळी मंडळी त्यांना कसलीच मी खाया प्यायची कमतरता देत नाही, सगळं व्यवस्थित त्यांना देते. हा, हॉटेलचं बिल पण त्यांना हॉटेलात नेते. त्यांना कष्ट देत नाही स्वयंपाक करायचा. त्यांना हॉटेलात जे पाहिजे ते मी त्यांना देते. पुरणपोळ्या सर्व नाही. मी आज 12-13 वर्ष झाली मी सोमवती अमावस्या करते, पण त्यांना कधीच मी जेवणाला हात ये नाही करून दिला. नेहमी हॉटेलात त्यांना जेवण देते. नेहमी पुरणपोळी सर्व जे काय पाहिजे त्यांना हॉटेलात देते. पण त्यांना मी स्वयंपाक करायला कष्ट म्हणून देत नाही. अशी माझी सोमवती अमावस्या ही. पाण्यापासून चहापासून सर्व मी त्यांना सांभाळते. हा, मी अमेय केणी. आज आम्ही सोमवती अमावस्या निमित्त इथे जेजुरीला आलो. मात्र इथे आमची भेट आमचे बंधू ट्रॉम्बे कोळीवाड्यातले आमचे बंधू प्रमोद वैती यांच्याशी झाली, जे एक यूट्यूबर आहेत. त्यांचं चॅनलचं नाव आहे मी ट्रॉम्बेकर. आणि आज त्यांचं आमचं शूट केलं आणि हा सुंदर असा आमचा व्हिडिओ काढला. तसेच त्यांचे बरेचसे शूट तुम्हाला त्यांच्या चॅनलवर बघायला मिळतील. साखरपुडा, लग्न, वेगवेगळे इव्हेंट ते करतात. त्यांना फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि मी त्यांचा आज खूप आभारी आहे की त्यांनी आमचा हा व्हिडिओ काढला आणि आम्हाला प्रोत्साहन दिलं. ओके, धन्यवाद. सदानंदाचा एलकोट एलकोट एलकोट.
रत्नाकर बाबे कोळी माझं नाव. हं? हा, बोल. देवा धन तुझी जेजुरी, देवा धन तुझी जेजुरी, ए धन तुझी जेजुरी देवा सोनियाची, धन तुझी देवा 9 लाख पायऱ्या, देव 9 लाख पायऱ्या, अशा 9 लाख पायऱ्या देवा किल्ली आला, देवा दाराची भंडारा, देव दाराची भंडारा, असा भंडारा चलवला तर कंडू देव, भंडारा एलगोड एलगोड सदानंदाचा देव आपला आता कलाई नदीवर आलेला आहे. आता देवाच्या आंघोळ होणार आहे. बोलू दे ना. एक खंडोदेवा, एक खंडोदेवा चन्नाची पालोकी ग, चन्नाची पालोकी, कांचो काय चंदनाची पालू ए पालकी कांदारे मारिली गो, कांदारे मारिली, पालकी खांदारे मारी, आवाज खांदारे मारी, ए पालकी आईली नदी व गो, आईली नदीवर, पालकी नदीवर आली, नदीवर आली, ए पादेव दुधानी दवीला गो, दुधानी दवीला, देवाला दुधाने धवी लागो, दुधाने धवी, ए देवाला पाण्याने दवीला गो, पाण्याने दवीला, देवाला पाण्याने धवी लागो, पाण्याने धवी, ए दवीला समोतीचे मंडलानी गो, समोतीचे मंडलानी, धवीला सोमती महिमरानी गो, सोमती महिमरानी, सदानंदाचा एलकोड एलकोड जय मल्हार. एलकोट एलकोट सदानंदाचा, आई भवानीचा, कंडोराया जागरा दयाला, जेजुरीच्या कंडोराया जागरा, अजून काय कोऱ्यावरी आय भवानीचा, एकविराई तू डोंगरावरी, नजर आहे तुझी खंडोबारी, एकविराई तू डोंगरावरी. गुलाब जाधव आहे आणि आम्ही पिकनिकला आलो ट्रॉमेवरून. नाही असंच बोल. सुमिता सुनील जाधव, मी चुनाभटीवरून आलेले आहे, ट्रॉमेवरून, ट्रॉमच्या ग्रुपवरून. आम्ही सगळ्यांना घेऊन आलोय आणि आमुषाला आता अष्टमी करणार आम्ही. मी ट्रॉम्बेवरून आलेले सोमुती आमोशाला. आम्ही आता जाम मजा करतोय, देवाला भेटायला आलेलो आहे. आम्ही आता देव आंघोलीला आलेले आहेत, देवाच्या आंघोली बघतोय. अष्टविनायक, इथून अष्टविनायकला जाणार आहेत. आम्ही इथं गजानन वैद्य ट्रॉम्बे कोलीवाडावरून आलो आम्ही. लय धमाल केली, लय धमाल. हा? आता नाही नाही, आता अष्टविनायक करायला चाललोय. हा, जय माझं नाव रोहिणी शंकर कोली. मी माऊल गावामधून आलोय सोमवती अमावस्येला
आणि आता इथून आम्ही अष्टविनायकला जाणार आहेत. आनंद वाटतं सोमवती अमावस्या बघून. मी फर्स्ट टाइम आलोय. चांगलं वाटलं. त्या सोमवतीला आम्ही येणार. देवानी बोलवलं तर येणार. देवानी फक्त साथ दिली पाहिजे. चोरी आलेली आहे आमच्यात बस मध्ये दोघांचे गेलेले आहेत चैन गेलेले आहे इधर चोर बहुत है. कृपा करून चोरी- खंडोबा देवाने बोला चोरी करने को इधर आने का. ऐसा नहीं जाना, चोरी करके जाना. चोरी करके. अश्विनी गणेश इंडे समुतीला आलो जत्रेला. नमस्कार मंडळी, मी प्रमोद वैती. आता दुपारचे वाजलेले आहेत 3 वाजलेले आहेत. आमचं जेवण करून झालेलं आहे. जेवण वगैरे सगळं करून झालेलं आहे मित्रांनो. नमस्कार मंडळी, तर मी प्रमोद वैती. वाजलेले आहेत दुपारचे 3 वाजलेले आहेत. सगळे झोपा काढलेल्या आहेत सगळ्यांनी, कारण रात्रभर जागे होते सर्व. आणि सकाळी 10 वाजता आलेले आहेत नदीवरनं. तर ते देवाचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आंघोळ करताना वगैरे, तर कमेंट करून नक्की सांगा. आणि आता जेवून आम्ही चाललो एकविरेला. एकविरेचं दर्शन घेणार आहेत आणि तिथून थेट घरी निघणार आहेत आम्ही. तर आम्ही तर खूप मजा केलेली आहे आणि ते वारंवार आलेले आहेत. 2, 3, 4 असे कितीतरी सोमवती मच्छूदाच्या सोबत आलेले आहेत. आणि जे नवीन आलेले आहेत, फर्स्ट टाइम आलेले आहेत, त्यांच्याकडून पण आपण ऐकलेलं आहे की आम्हाला चांगलं वाटलं नियोजन, जेवण, राहण्याची सोय. तर आम्ही पुढच्या वर्षी विचार करू येण्याचा असं बोललेले आहेत. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवणार आहे. तर 2 बशा होत्या, त्याच्यातलं एक बस अजून आमचे 4 दिवस होती स्टे करत. पंढरपूर, तुळजापूर, गाणगापूर आणि अक्कलकोट वगैरे सगळं करून आलेले आहेत. तर आपण त्यांच्याशी संवाद साधता आला नाही, तर आपण आता त्यांच्या बसमध्ये जाणार आहेत आणि त्यांनाच विचारणार आहेत तर तुम्हाला पिकनिकबद्दल कसं वाटलं, जेवण आणि राहण्याची सोय आणि मच्छूदादाची पिकनिकचं नियोजन कसं वाटलं ते पूर्णपणे विचारणार आहेत त्यांना. तर चला मग भेटूया व्हिडिओमध्ये. मी आलेलो आहे लाचचं दर्शन घ्यायला खंडरायाचं, बघू शकता तुम्ही. तर आम्ही आता लाचचं दर्शन घेऊन निघणार आहे तिथून एकविरेला. एकविरेवरनं ते दर्शन घेऊन ती घरच्या दिशेने निघणार आहे. चला भेटूया मग व्हिडिओमध्ये. नमस्कार, आपल्यासोबत आहेत मच्छूदादासोबत आलेले आहेत पिकनिकला. त्यांना फर्स्ट टाइमच आहेत यावर्षी, तर त्यांना विचारूया आपण कशी पिकनिक वाटली. नमस्कार, माझं नाव लता संजय पाटील. मी ट्रॉम्बेवरून आहे आणि मी साऊथ इंडियन आहे. आता मी मद्रासीन जे उत्तर देईन ते भाऊ बोलेल, मला काय प्रश्न विचारेल त्याचं उत्तर देईन. मद्रासीमध्ये बोलशाल? हा, हिंदी मराठीत मी बोलेल. बोला. तुम्हाला कशी वाटली पिकनिक? पिकनिक तर छान वाटली. सगळं छान होतं. यायचं, वस्ती सगळं छान होतं आमची. आणि जेवण वगैरे सगळ्याची सोयी मस्त होती. तुमचं हे फर्स्ट वर्षच आहे आणि तुम्हाला काय वाटतं पुढच्या वर्षी येणार पुढच्या की वर्षी नाही? बी येऊ, नक्की जिथे राहिलं तर येऊ, आम्ही आनंदाची येऊ. राहणार जिथे, असं काय बोलता तुम्ही? म्हणजे आजकाल भरोसा नाही ना माणसांच्या, हो बरोबर आहे. त्यासाठी ते बी प्रश्न टाकले. आता मद्रासी मध्ये बोला. काय बोलू मद्रासीन, बोला. पिकनिक कशी वाटली तुम्हाला? नल्ला इருக்கு पिकनिक, ரொம்ப நல்லா இருக்கு. मल्हार के म्हणजे बहुत अच्छा है. ठीक आहे थँक्यू. तुमचं नाव काय? माझं नाव रीमा आत्माराम पाटील. ट्रॉम्बेवरून आलेले आहेत आम्ही. सोमवतीला आलेले आहेत. मच्छू पाटीलच्या बरोबर आलेलो आहेत. पिकनिक छान झाली. खाऊन पिऊन मज्जा केली. जेवण चांगलं होतं, म्हणजे चांगलं सर्वच चांगलं होतं त्याचं. पुढच्या वर्षी असंच आम्ही येऊ. ओके. माझं नाव बेबी हरेश्वर पाटील. आम्ही ट्रॉम्बेवरून आले मच्छू भाऊंच्या बरोबर. पण आम्हाला खूप छान वाटलं. त्यांचं जेवण वगैरे खूप आवडलं आम्हाला. असंच आम्ही रेवाची सोय झाली. खूपच छान वाटलं आम्हाला. पुढच्या वर्षी आम्ही नक्कीच येणार. ओके. जय मल्हार. एलकोड जय मल्हार. माझं नाव दीपश्री पाटील. मी ट्रॉम्बेचीच आहे आणि आम्ही दरवेळेला म्हणजे सोमवतीला येतात तुम्ही दरवर्षी? मस्त पिकनिक आमची मस्त झाली. जेवण
आणि राहण्याची सोय वगैरे चांगली असते. दर सोमतीला अशीच असते, चांगली असते. ओके ओके हा. थँक्यू. तुम्हाला आवडली ना बसायला पाहिजे. तुम्हाला कसं वाटलं? आम्हाला खूप आवडली. मी एवढी गर्दी बघून तर हैराण झालेलो. आणि तुम्हाला एक सांगतो की सोन्याची वस्तू कोणीच घालून येऊ नका. एक दिवसाचा आणि आयुष्यभर पस्तावा होतो. चंद्रकांत कोली. मी पहिली वार आली, म्हणजे आली तशी देव घेऊन वगैरे येतो ती, पण आता सोमतीला वापस पहिल्यांदा झाले तुम्ही पहिल्यांदा आली. आणि मच्छीवाच्या पण सोबत पहिल्यांदाच आली, पण मला आवडलं त्यांच्यामध्ये. अरेंजमेंट जेवणाची सोय वगैरे चांगली. रूम बी चांगलं आणि आणि जेवणाची टेस्ट कशी वाटली तुम्हाला? मस्त मस्त सगळ्यात बेस्ट. हो, आपण बाहेर खायला जातो ते टेस्ट बरोबर नसते, पण आपलं घरचं जेवण आपल्याला भेटतं एवढं लांब येऊन. मस्त ते खूप वाटलं. छान सगळं असतं. टायमावर दिलं आणि आनंद झाला. श्री हरेश्वर पाटील. मी ट्रॉम्बेला राहते. आम्ही आता जेजुरीला आलो. आता सोमतीला. हा. आणि जेवण वगैरे कसं वाटलं जेवण तुम्हाला? खूप छान. मच्छी भाऊजीच्या ट्रिप मध्ये जेवणाची सोय, राहण्याची रूमची सोय, राहण्याची सोय असं. खूप छान करतो तो. ओके ओके. मग पुढच्या वर्षी पुढच्या सोमतीला येणार की नाही नक्की तुम्ही? दर दर सोमतीला असतं तिला येतो. सोमती खूप चांगली असते, करून बघा एकदा. हा, एकदा येऊन बघा तुम्ही पण. हा. कोणाला यायचं असेल तर मच्छीवारशी कॉन्टॅक्ट करा, ते तुम्हाला स्वतः घेऊन येतील. बरोबर ना? थँक्यू. नमस्कार मंडळी. तुम्ही बघू शकता आता आम्ही आलेलो कारल्याला पोचलेलो आहे. माझ्यासमोर आहे फिरायचं मंदिर आहे, बघू शकता. आम्ही आता दर्शनाला चाललेलो आहे. तर व्हिडिओ मध्ये खूप धमाल येणार आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. सगळं देवस्थान फिरत आलेलं आहे आणि बाकीचे पण सर्व 4 दिवस झाले लगातार फिरत आहेत. त्यांना पण विचारूया आपण काय धमाल असते मच्छूदाच्या पिकनिकमध्ये. व्हिडिओ आवडले असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला मग चालतो मी आईच्या दर्शनाला. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. बघू शकता हे मंदिर आहे, कसं मस्त प्रकारे सजवलेलं आहे. आताच नवीन बनवलेलं आहे. ते इतर 6-7 महिन्यानंतर आलेलो आहे. आणि हा एक कारल्याचा डोंगर.